महापालिका निवडणूक प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस आहे। संध्याकाळी 5:30 वाजता या प्रचार तोफा थंडावणार आहे। सर्वच राजकीय पक्षांकडून शेवटच्या दिवशी प्रचाराचा जोर पाहायला मिळणार आहे। गुरुवारी मतदान आहे, शुक्रवारी निकाल आहे, त्यामुळे आजचा शेवटचा दिवस आहे। 5:30 वाजेपर्यंत संध्याकाळचा प्रचाराचा जोर आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे। मात्र 5:30 वाजल्यानंतर या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा या सर्व राजकीय नेत्यांचा प्रयत्न असेल। अनेक ठिकाणी प्रमुख नेते हे प्रचाराच्या मैदानात आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत। नागपूरमधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। तर शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराला जोर आलेला आहे। प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। आजचा अखेरचा दिवस आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठ्या नेत्यांचे रोड शो होणार आहेत, प्रचार सभा होणार आहेत। आपण ही दृश्य पाहतोय। राज ठाकरे यांचा पुण्यामध्ये रोड शो होणार आहे, तर मुंबई उपनगरांमध्ये सुद्धा आपल्याला प्रचाराचा जोर पाहायला मिळणार आहे। एकनाथ शिंदे इथे प्रचार करणार आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे नागपूरमध्ये। तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा जोर असेल शाखा भेटींवर। तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा आपल्याला अजित पवार प्रचाराच्या मैदानात पाहायला मिळणार आहे। तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत जोर हा आपल्याला या प्रचाराचा पाहायला मिळणार आहे। गुरुवारी मतदान आहे आणि शुक्रवारी निकाल आहे। तर नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे आणि तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। पाहूयात। प्रचार संपण्याला अवघा काही तास राहिले आणि तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्य नागपुरातून बाईक रॅली निघणार आहे। खुद्द मुख्यमंत्री या बाईक चालवत मध्य नागपुरातील प्रभाग 18, 19, 20 आणि 22 या प्रभागातून जाणार आहे। संघ मुख्यालय असलेला हा संपूर्ण परिसर आहे प्रभाग 22 म्हणजे, आणि तिथे आता आपण उभा आहे। खरं तर या संपूर्ण रॅलीची जबाबदारी सुबोध आचार्यजी यांच्याकडे आहे। सुबोधजी, कशा पद्धतीने रॅलीचं आयोजन आहे? खुद्द मुख्यमंत्री बाईक चालवणार आहे? स्वतः मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ बाईक चालवणार आहेत। त्यांच्यासोबत आमचे सर्व उमेदवार राहतील, त्यांच्या मागे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व आमदार, आमचे सर्व नेते राहतील। त्यांच्या मागे सर्व आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे संपूर्ण साधारणतः 3,000च्या वर बाईक्स राहतील। असं सर्व वातावरण करत भारत मातेला तिथे भारत माता चौकात पुष्पार्पण केल्यानंतर माननीय देवेंद्रजी तिथून निघतील। तिथून निघाल्यानंतर माननीय तिन्नल चौकातून शहीद चौक स्मारकाला अभिवादन करून महात्मा गांधीचा पुतळा म्हणजे गांधी पुतळ्याला येतील। तिथून पंडित बच्चराजी व्यास चौक म्हणजेच बडकत चौकात येतील। बडकत चौकातून सरळ महालकडे जातील आणि तिथून घाटे बुद्ध मंदिर होत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ त्याचं समापन होईल। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।